भीषण अपघात, इकोची दुचाकीला धडक, एक जागीच ठार. भरधाव वेगाने येणाऱ्या इकोची दुचाकीला धडक, एक जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरील खातगाव फाट्यावर सुरतहून नंदुरबारकडे जाणारी होंडा क्रमांक GJ5FV 9969 ला नंदुरबारच्या दिशेने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगाने येणारी इको क्रमांक MH01BB 1273 ने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार ज्ञानेश्वर बाबूराव सरदार वय 41 वर्ष राहणार चोपडा हल्ली मुक्काम वर्धमान सोसायटी आमरोली सुरत गुजरात यांच्या डोक्यावर जबर मार लागल्याने जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी विसरवाडी पोलिसांनी धाव घेतली आणि मैतास विसरवाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केले. तसेच इको चालक सुफियान अहमद मोहम्मद सलीम राहणार मालेगाव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेल्या 1 वर्षापासून विसरवाडी ते नंदुरबार रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर वाहन चालविणे दूरच पायी चालणे अवघड झाले आहे. रस्त्याच्या अशा परिस्थितीमुळे अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. NLN न्यूजसाठी संजय वाणी, विसरवाडी.